जय आदिवासी मित्रांनो, मा बाबू मध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आम्ही आलोय गावाला आणि इकडे शेतात आलोय आता। तर आज आपल्याला आहे ना फांजीची भाजी न्यायची, इकडे वरती जायचं आहे ती फांजीची भाजी आणाय। तर मित्रांनो, माझ्या चॅनलवर नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट पण करा आणि कमेंटच्या तिथं आहे ना हाईप म्हणून येतं, तर हाईप पण करा। तर चला मग आता आपण जाऊ फांजीची भाजी गावसाय। मित्रांनो, इथं सीताफळीचं एक झाड आहे। तर सीताफळा दिसता एखादा पिकलेला किंवा चांगलं डोळे बिळ उघडलेलं आहे का बघू। आ आत्ताच आलोय। आल आलो आलो थांब। तिकडं आई शेळ्या चारीत आहे, आईनं बघितलं तिकडून वरतून, मग आई आवाज देते। आई सांग का आलाय। तर आपण इथे सीताफळा बघू। सीताफळा ते तिकडे एक जराशी दिसत बरं का, डोळं उघडलेले कवळीच दिसतात सीताफळा, पण अजून काय बारीक बारीक का कवळीचा हे इथे एक दिसत जरा डोळं उघडले। ध्रुवा इकडे तिकडे घुसू नको रे। हे इकडे चिक्कूचं झाड आहे, चिक्कू लय बारीक बारीकच चिक्कू हा। सीताफळा नाही बरं का, मोठाली अशी डोळं उघडलेली अशी नाही कुठं। इथं एकच झाडाला चांगली कवळी कवळी भाजी मिळाली आपल्याला कोरडूची। इकडे चल, ये इकडे चल। खजाना खाना आणलाय त्यानं आकडा। ह्या दोनच शेळ्या का गाय आता? दोनच राहिले आणि काय सांगू, त्या दोन मेल्याचे तीन बकरा उकून टाकले। मग आता आणलं होते तवा तर त्या नाही काय लागणार। मित्रांनो, आपल्याला बघा हे इथं हे लिंबाव आहे का, इथं बारीकचं हे लिंबाचं झाड आहे, याच्यावर फांजीचं येल आहे। तिथं फांजीची भाजी आपल्याला खुडायची। जेवण निघालं का ना, घरात भाकर विकर जेवायचं ना, भाकरी काढ आई कधी काढ आहे, बटाट्याचा दिलाय। खा आता बटाटा आणि चपाती। काय चर्चा चालली, काय सांगते आहे? फोटो कोणाचा, तुझा? बोलावल्या वाजता चपाती काय नाही अजून खाली। मित्रांनो, हे बघा हे इथं टणटणीवर आणि हे लिंबाचे झाडावर फांजीचा येल आहे। तर इथं आपल्याला फांजीची पानं तोडायच्या। नाही एवढी खास बर का, हे बघा इथं आहे, हे अशी कवळी पानं पण हे इकडं वरती जराशी दिसता, आवडी काही नाही दिसत चांगली बर का। इथंच थांब रे। इकडं हाय जराशी, ह्या घ्या तोडून, हे बघा इथं नाही आहे। तर चला मग आता ह्या पानं तोडून घेतो
तिथं आपण फांजीची भाजी तोडली आणि तिथून आता आपण इकडं पुढं आलोय. तर इथं हे टणटणीव इथं पण जरा चांगला दिसत येईल. गावात मरणाचा वाढलाय. हे बघा इथं आहे. इकडं काय इकडं तर लईच मोठ्यांनी पाना बा. हे इथं हेरा फांजी. तर चला घ्यावा आता ह्या तोडून आपण. मित्रांनो आई ना कुरडूची भाजी आणली बघा. आवडी आणली. याच्यात कवळी कवळीच आहे. आपण नंतर परत घरी गेल्यानंतर निवडू. आणि माय आणले बऱ्यापैकी. हा मा ह्या फांजीचीच पानं जास्त आणल्या. हे बघा आपण आवडी फांजीची पानं तोडल्या. त्याच्यात काही कुरडूची आहे भाजी. तर आवडी भाजी भरपूर झाली. आणि तिकडं डांगराचं याल बघू आता. मित्रांनो कुरडूची भाजी आणि फांजीची भाजी आपण 2 भाज्या घेतल्या. डांगराचं येल काय आपण आता तोडणार नाही कारण टाइम झालाय बराचसा. तर आता आपण निघालोय जुन्नरला आणि तिकडे गेल्यानंतर आपण एखादी भाजी बनवून दाखवू. तर व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो आता आपण आहे ना कुरडूची भाजी निवडाय बसलोय. तर आता घेऊन निवडून अशी कवळीच आहे भाजी बरं का. पण मटमटणले ना काड्या आपण घेणार नाही. बारीक बारीक अशी कवळी कवळी पानं घ्याव. हे बघा ह्या कवळाच आहे. हे बघा इथून आवडा तुटले. तर असं आहे ना कवळी कवळी भाजी आहे ना शेंड घ्याव खोडून. तर आता चला घ्यावा अख्खी भाजी निवडून. मित्रांनो कुरडूची भाजी झाली आपली निवडून. बघा आवडी परत बशी निघाले. तर आहे ना आता पहिल्यांदा ना ही भाजी आपण धुवून घ्याव आणि त्याच्यानंतर मग बारीक बारीक थोडीशी चिरू आणि मग नंतर द्याव फोडणी. मित्रांनो आता कुरडूच्या भाजीला आपण देणार आहे फोडणी. तर ही आपली कुरडूची भाजी आहे. इकडं कांदा मिरची लसूण घेतलाय आणि इकडं आपलं शेंगदाण्याचा कूट आहे. आणि इकडं कढई ठेवली. आता गॅसवर तापाय तेल वाचलंय आणि आता आपण द्या कुरडूच्या भाजीला फोडणी. लय दिवसातून भाजी खायला मिळणार आहे. मीठ टाकवतो आपण आता. मीठ टाकवलं थोडा. मित्रांनो कांदा झालाय चांगला व्यवस्थित परतून. आता आपण भाजी टाकवणार आहे. भाजी जरा जास्तच आहे बरं का. कढईत बसते का नाही आवडी भाजी पण शिजली नाही. एकदा शिजल्यानंतर फार कमी होईल. बस हा 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 मस्त वास सुटला. आता आपण आहे ना भाजी झाकण ठेवू. भाजी बरीच आहे कढईच्या वरती होती म्हणून आपण आता जरा झाकणं आहे ना खलबत्ता ठेवणार आहे. मित्रांनो शिजून भाजी आहे ना आपली आवडी झाली बघा. आपल्याला वाटलं लईच आहे का काय पण शिजल्यानंतर झाली कमी. आणि आता आपण शेंगदाण्याचा कूट टाकवणार आहे. मित्रांनो आपली भाजी झाली बरं का. ह्याला कवडी भारी दिसते कुरडूची भाजी. मित्रांनो आता आपण बसलोय जेवाय. तर जेवाय या. लय दिवसातून आपण कुरडूची भाजी खातो.
मस्त झाले मित्रांनो. तर आता जेवा या, एक नंबर झाले कुरडूची भाजी. आणि मित्रांनो माझ्या चॅनलवर नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हाईप पण करा. खाली कमेंटच्या तिथे यायचं हाईप म्हणून, तर हाईप पण करा, कमेंट पण करा, लाईक करा आणि नवीन आहे ते चॅनल सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, जय आदिवासी, जय जोहार.